नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिव्हिजन सिम्प्लिफाईड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण येणाऱ्या कंबाईनच्या दृष्टीने एक रिव्हिजन सिरीज घेऊन आलेलो आहोत. यामध्ये अगदी 8 ते 10 मिनिटात आपण वारंवार ज्या घटकांवर आयोग प्रश्न विचारतो अशा घटकांचा 8 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. आजचा घटक आहे सावित्रीबाई फुले. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला आहे 3 जानेवारी 1832 मध्ये नायगाव, जिल्हा सातारा. त्यांचे वडील आहेत खंडोजी नेवसे पाटील. यांचा विवाह 1840 मध्ये महात्मा फुले यांच्याशी झाला. त्यांनी जी शिक्षणाची प्रेरणा घेतली ती विवाहानंतर ज्योतिबांकडूनच घेतली. नंतर मिसेस मिचेल यांनी चालवलेल्या नॉर्मल स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. तसेच सामाजिक क्रांतीसाठी जी विचारांची प्रेरणा घेतली ती त्यांनी महात्मा फुलेंकडूनच घेतली. नंतर भारतातील जी पहिली मुलींची शाळा आहे पुणे येथे भिडेवाड्यात स्थापन केली. सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या शिक्षिका होत्या. त्या काय करायच्या तर पालकांच्या घरी जाऊन स्वतः भेट देऊन त्यांनी मुलींना शाळेत आणण्याचे काम केले. शिक्षणाचा प्रसार बघूया. 1848 ते 52 मध्ये फुले दाम्पत्यांनी जवळपास एकूण 18 शाळा काढल्या. 1851 मध्ये महार वस्तीत त्यांनी अस्पृश्य मुलामुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू केली. या कार्यात त्यांचे सहकारी होते विष्णुपंत थत्ते, वामनराव खराडकर, सगुणाबाई क्षीरसागर आणि फातिमा शेख. ह्या ज्या फातिमा शेख आहेत ह्या मुस्लिमांमधील पहिल्या शिक्षिका आहेत. नंतर शासकीय गौरव आणि कार्याची पोचपावती बघूया. 1851 मध्ये जे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आहेत सर जॉन वॉर्डन यांनी शाळेला भेट दिली आणि सावित्रीबाईंच्या कार्याचे विशेष कौतुक केले. नंतर 1852 मध्ये ब्रिटिश सरकारच्या मेजर कँडीच्या हस्ते फुले दाम्पत्याचा शैक्षणिक कार्यासाठी सत्कार झाला. सावित्रीबाई फुले ह्या फक्त शिक्षिका नव्हत्या. शिक्षिका सोडून त्या कवयित्री, लेखिका आणि संपादिकाही होत्या. त्यांचा काव्य फुले हा पहिला कविता संग्रह आहे. काव्य फुलेवर बरेच वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहे तर हे पाठच ठेवा. आणि काव्य फुले सोडून त्यांनी 52 कशी सुबोध रत्नाकर 1852 मध्ये ज्योतिबांच्या विचारांवर आधारित ही दुसरी काव्यरचना आहे. दोन्हीवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. नंतर सावित्रीबाईंची ज्योतिबास पत्रे वैचारिक आणि वैयक्तिक जीवन दर्शवणारी ही महत्त्वाची पत्रे आहेत. नंतर स्त्रियांची भाषणे हा संपादित ग्रंथ आहे. सत्यशोधक समाजातील त्यांचे नेतृत्व बघूया. 1873 मध्ये पहिल्या सत्यशोधक विवाहात ज्या राधाबाई निमकर होत्या त्यांनी सावित्रीबाई फुलेंनी त्यांना मानसिक आधार दिला. नंतर 1893 मध्ये अखिल भारतीय सत्यशोधक समाजाच्या त्या अध्यक्ष बनल्या. सासवड येथे जे सत्यशोधक समाज परिषदेचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले. नंतर बघूया विधवा उद्धार आणि बाळहत्या प्रतिबंध गृह. त्यांनी आपल्या घरातच बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले होते. या गृहामधील जी काशीबाई नावाची जी विधवा होती तिचा मुलगा जो यशवंत आहे याला त्यांनी दत्तक घेतले होते. नंतर विधवांच्या केशवपंत प्रथेविरोधात नाव्यांचा संप घडवून आणण्यात ह्या महात्मा फुलेंच्या प्रेरणास्थान बनलं. अस्पृश्यता निर्मूलनासाठी थेट कृती बघूया. 1868 मध्ये अस्पृश्यांसाठी त्यांनी आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला केला होता. नंतर सोसायटी फॉर प्रमोटिंग एज्युकेशन ऑफ महार मांग अँड एक्सेट्रा या संस्थेची त्यांनी स्थापना केली होती. महिला संघटना 1852 मध्ये त्यांनी महिला सेवा मंडळाची स्थापना केली. त्याचे सचिव म्हणून कार्य बघितले. ज्या पुण्याच्या कलेक्टर आहेत त्यांच्या पत्नी मिसेस जोन्स यांच्या अध्यक्षतेखाली महिलांसाठी तिळगुळाचा कार्यक्रमही आयोजित केला. 1890 मध्ये जेव्हा ज्योतिबांचे निधन झाले तेव्हा नातेवाईकांचा विरोध डावलून त्यांनी त्यांच्या चितेला स्वतः अग्नी दिला आणि हे भारताच्या इतिहासातील पहिले उदाहरण आहे. नंतर 1896-97 मध्ये जेव्हा पुण्यात प्लेगची साथ पसरली तेव्हा रुग्णांची सेवा करत असताना त्यांना प्लेगची लागण झाली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. आता सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल काही लोकांनी जे गौरवोद्गार काढलेले आहेत ते बघूया. ग.बा. सरदार काय म्हणतात त्यांच्याबद्दल तर चूल आणि मूल या पलीकडे जाऊन सामाजिक कार्यात भाग घेणारी ही पहिली स्त्री आहे. डॉक्टर मा. गोमाळी काय म्हणतात तर स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या ह्या पहिल्या नेत्या होत्या. धनंजय कीर म्हणतात 19व्या शतकात स्त्रियांच्या उद्धारासाठी सावित्रीबाईंसारखे आदर्श आणि उदात्त उदाहरण क्वचितच आढळेल. नंतर पंडितराव पाटील काय म्हणतात तर 19व्या शतकाच्या स्त्रियांच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याची तुलना होऊच शकत नाही. नंतर बघूया त्यांनी स्थापन केलेली संस्था नेटिव्ह फिमेल स्कूल आणि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग अँड एक्सेट्रा ह्या 2 संस्था आहेत. त्यांचा जो जन्मदिवस आहे 3 जानेवारी तर या दिवसावर महाराष्ट्र सरकार बालिका दिन म्हणून साजरा करते. नंतर 2014 मध्ये पुणे विद्यापीठाचे नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आलेले आहे. ठीक आहे. तर सावित्रीबाई फुलेंबद्दल त्यांचा जन्म
त्यांचे जे काव्यरचना आहे हे लक्षात ठेवा आणि महात्मा फुलेंसोबत त्यांनी जे कार्य केलेलं आहे सगळ्या शाळेच्या स्थापना वगैरे हेही लक्षात ठेवणे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कळवा. धन्यवाद.